इथं जाम मोठी लँडस्लाईड झालेली. हे बघ, आता आता तुम्ही घ्या मग ही गोष्ट. मग आम्ही पावरं चालू जेसीबी तर चालतील का? त्याला वर बाहेर वर डायरेक्ट यार पण भेटणार देणार नाही. गुड मॉर्निंग गाईज. उठलो आपण आता मस्तपैकी रेडी झाले. आता आपण चालले आज रामेश्वर एक्सप्लोर करायला. आणि इथं भरपूर ऊन आहे. मुंबईला जाम पाऊस पडतो कडक, म्हणजे एकदमच खतरनाक ऊन पडलं इथं. डायरेक्ट आपण मे महिन्यात आपल्याकडे ऊन पडतं तसा ऊन पडलं इथं. झालं जे चला 3, 2, 1 असा एकतर सगळ्या चिया झाले. तिथं दे तवा ती कूल होईल. कुलची चालू केली की गाडी कुल. बाथरूम एवढी कॅबिन पॅन मध्ये 100 स्क्वेअर फूट होईल. एवढी गाडी फुल करायला 3 एश लागल्या. तिकडं माग आत्ताच आपण इकडे आल्यावर बीच साईडला एकदम कडक लोकेशन येते. 1 नंबर लोकेशन येते. कर ना व्हिडिओ. ये ना खाली. मोबाईल आहे ना असं फेकून देणार आहे. 9 मिनिटं राहिला फक्त आपल्या लोकेशनवर पोहोचायला. जो आपण लोकेशन लावले तिथं पोहोचायला आपल्याला 9 मिनिट. आपण पोहोचलो आता इथं लोकेशनवर. गाडी लावला पण इथं जाम ट्रॅफिक आहे. गाडी लावली आपली पार्किंगला. उतरलो आता आपण गाडीमधून. ड्रोन पण घेतले आपण. बघू जर हवा कमी झाली तर उभं इथं मस्त. या साईडला फुल इकडे जोरदार लाटा बिटा येतात. पण या साईडला बघा ना एकदम कमी लाटा येतात. जाम कमी लाटा. इकडे बघा होड्या बिड्या एकदम मस्त येतात. या साईडला बघायला गेला तर जाम हवा आणि लाटा पण भरपूर जोरात येतात. धनुषकोडीला तुम्हाला असं एक मार्केट पण बघायला भेटेल. बारीकसा एक छोटासा मार्केट आहे. हे बघा मस्तपैकी काय मनी आहेत सगळं. शंख शिंपले काय ते. आपण पोहोचलेलो आता धनुषकोडीला. बघू शकता तुम्ही. काका कसले विचारां पडले काम आहे. जास्त डिप्रेशन मध्ये. काका अंतर श्रीलंकेत राहायचे. श्रीलंकेत जायचा प्लॅनिंग झालं. पुष्पा पिक्चर बघून आल्यावर आपल्याला नाशिककर भेटल्या ना आता. नुसतं असतात आपली भाषा बघून. मराठी माणूस भेटलं एकदम मजा येते ना. मांडवांचा करोला काहीच मस्त पैकी आपण इथं फोटोशूट केला. आता गाडी फोटो आले तिकडे रोडच्या उडवायला भेटत ना आपल्याला. कारण की आता सध्या इथं हवा जाम आहे. तुम्ही बघू शकता इकडे केस किती उडतात. इथं किती हवा आहे. त्याच्या हवेच्या मुळे आपल्याला सुटणार ओटी बिटी येत ना सगळ्या. जे मच्छीमार आहेत ना सगळं त्या साईडला. या साईडला कोणच थांबत नाही. तसं काय चालवायला नाही. तुम्ही टीम बनवलं त्याला घेतलेलं व्हिडिओ काढला का नाही? 3 कारले पाठवले. माझ्या 2च्या वरती तरी असेल ना. डिलीट करून टाक. बाजूला बाहेर असं नाही चालवाला. धनुषकोडीला आला तर तुम्हाला सांगतो काय काय बघायला भेटेल. समोर एक स्टॅच्यू आहे नॉर्मल. आणि दोन्ही बाजूंचा समुद्र बघायला भेटेल. खूप छान समुद्र आहे. मस्त या इथं पब्लिक बघा भरपूर पब्लिक आहे. आपल्या महाराष्ट्रामधून पण जाम पब्लिक येते इथं बघायसाठी. कारण की ना आम्हाला तिकडं म्हैसूरमध्ये पब्लिक भेटली. येताना पण जास्त गाड्यांना दिसल्या. पण इथं आलो ना तेव्हा जाम पब्लिक दिसली. म्हणजे महाराष्ट्रामधली बऱ्यापैकी पब्लिक भेटली इथं आपल्याला. मस्त ट्राय करू आता. पैसे सो गाईज आता आपण धनुषकोडीवरून निघलेलो आहे. आता आपल्या इथं मस्त फिरून झाले. आणि आता आपण जाणार आहोत वरच्या इथं. बघा गाईज कशा म्हणजे गाईज आपण आता आलेलो आहेत ओल्ड चर्चच्या इथे. हा बघू शकता तो बॅनर लावलाय पूर्णपणे. त्यामधून आपण ओल्ड चर्च एक्सप्लोर करायला आलोय. हा आहे आपला ओल्ड अशा प्रकारचा गाईज ओल्ड चर्चचा समोरचा व्ह्यू. आपण मागशी बघितला असेल मगाशी. हा आपल्या मागे ओल्ड चर्च. आणि आपण मागून आलो आपण समोरच्या अशा प्रकारचा व्ह्यू ओल्ड चर्चचा. लय ऊन आहे इथं. अशा टाइम म्हणाले आपल्या तिकडे महाराष्ट्रात रास पाऊस पडतं आणि इथं आल्या आपण कंटिन्यू ऊन म्हणजे लई बेकार होती. आऊच झाले आता. हे बोलताना पॉईंट पण नाही बघायचं. तसंच जाऊ चला बोलता पुढं.
बसले सगळे इकडं. आता आपण आलो खायला. आपण घेतले शेजवान राईस, प्रथम काय घेतले नूडल्स. टेस्ट मस्त आहे एकदम. बंबम ब्रिज बघायला आलेलो आहे. पोलिसांची गाडी गेली मागे, आपल्याला थांबायला भेटणार बहुतेक. पोलीस गेले तिकडं. बघूया आता आपण थांबायला जागा भेटली ते थांबू आपण. आई शपथ गाईस, मोर बघा. बरे टाइम मोर बघता इथं. ही जवळच फिरतात डायरेक्ट. तिथं एक आहे, हे इथं दोन. ही लांडोरी आहे, त्या बाजूला मोर. ते वरती पण तिथं. आई शपथ. हेच आपल्या पाठीमागे तिथं मोर दिसले ना आपल्याला खाली. खालच्या भागाला आहेत बघा, दोन लांडोर आहे, तिथं एक मोर आहे. आणि त्या वरच्या तिथं भागाला पण बरेचसे मोर आहेत बघा तिथे त्या साईडला. बघा आपण आलोय आता बंबम ब्रिजच्या इथं. आणि हा बघतो ना, तर रील मध्ये बघायचो पहिले आपण की जी ट्रेन पाण्याला लागत म्हणजे असे पाण्याला लागून जातं, तो हाच ब्रिज आहे का. हा बघा इथं जेलीफिश आहे बघा समोरच. इथे एक आहे, या साईडला एक आहे. आपण आल्या आता रूमवर, मस्त सगळी फ्रेश झाली आणि आता बनवायला घेतले आपण जेवण. हा बघा जेवण बनवलं आमचा रोजचा कुक. आमची सगळी कामं करतात, कोणच बसून नाही राहील बघा, अशा प्रकारे कामं करतात. जेव्हा बिवून झाला, जेवलो आणि तसाच झोपलो. शूट काही करायला भेटलं ना आपला, आणि आपण डायरेक्ट उठलो सकाळी 4 वाजता. फुल मेहनती आहे, फोटोग्राफर आहे, पण याच्या अगोदर वाहिनी लय मेहनत केली. आपण आता घेतले आपली मुगाची डाळ, फ्लावर, बटाट आपल्या पद्धतीनं. गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळी वाजले 5 आणि आजचा आपला रामेश्वरम मधला दुसरा दिवस आहे. आता आपण चालल्यावर रामेश्वर मंदिरामध्ये दर्शनासाठी. सकाळी 5 वाजता चांगलं दर्शन भेटतं, त्याच्यामुळे आपण चालल्यावर सकाळी लवकर 4 वाजता उठलेलो. सगळे आंघोळ करून इकडे रेडी झाले आणि आता आपण जाऊ रामेश्वर मंदिरमध्ये दर्शन घ्या. कीर्तनाला कीर्तनाची ड्रेसिंग सफेद, आज वारकरी झाले आम्ही. तुम्ही आल्या पोरी बघा दोघं. माळ झाले एकला बोला काय. आतमध्ये स्फटिक मणी आहे, त्याचं दर्शन चांगलं व्हायसाठी सकाळी लवकर गेलेला चांगलं असतं. सकाळी सकाळी आपला कसं हरिपाठ असतं तसा त्यांचा काहीतरी चालू आहे, आवाज येता आता. आणि मंदिराजवळच आपली रूम होती, जागच रूम घेतलेली आपण. तो एक फायदा झाला आपल्याला. पटकन उठून आता चालतच निघले आपण, सगळं चालत निघलं बघा, चालतच निघले. तर अशी काही छोटी छोटी मंदिर आहेत मस्तपैकी. मंदिराच्या परिसरामध्ये आलेलो आहे. सकाळी तो स्फटिक मणीचं दर्शन घ्यायसाठी मे बी इथं पब्लिक जमा होतं. चुकलं वाटतं गाडी दर्शनासाठी एंट्री मारलेली आतमध्ये. तो आपला समोर मंदिर रामेश्वरम. मंदिरामध्ये शूट करायला परमिशन नाही, म्हणजे असं शूट ना करू शकता. शूटला इथं परमिशन ना आपल्याला, आपण शूट ना करणार, जास्त अवॉइड करू. दाखवतो मी तुम्हाला थोडं थोडं. बघा अशा प्रकारचा आतमधला लय लाईन आहेत. विचार करा तुम्ही, जेव्हा गर्दी असेल तेव्हा काय हालत होत असेल पब्लिकची. कारण की आपण एवढे पास आलो तरी पण आपण म्हणजे एवढा टाइम लागला आपल्याला इथे यायला. अजून टाइम मंदिरात पोहोचलो पण आपण, मंदिरात पोहोचायला पण टाइम आहे. अशा प्रकारचा समोर मंदिर आहे. भाई साहब, आता आपण पोहोचलो रामेश्वरम मंदिराच्या आतमध्ये. बघा लाईन ते आतमध्ये रामेश्वरम मंदिर मध्ये, आणि तिथं आपण पोहोचलो. सकाळचा टाइम तिथं 5 ते 6 पर्यंत चालू असतं, 1 तासच चालू असतं. त्या 1 तासात आपल्याला दर्शन घेऊन बाहेर पडायचं असतं. इथून तिकीट काढला जातो आपल्या जवळ. आम्ही तिकीट काढतो साधारणतः पर पर्सन 50 रुपये तिकीट आहे. पोहोचलो काय आपण इथं. आता आपण लाईनीला लागल्यावर हे बघा समोर आहे ते बघा, इथं नंदी वैद्याचं दर्शन घेऊन आलेलो आहे बाहेर. आणि समोरचा व्ह्यू बघा, रामेश्वर मंदिराचा टॉपचा भाग.
आता आपण इथं ओटीची इन्कम घ्यायला थांबल्या. एक एक बॉटल घेऊ प्रत्येक जण. चल अशा प्रकारचा ओटीची इन्कम घेतलेला आहे इथून. बाजारने सांगलेलं आपल्या घेऊन ये म्हणून आपण खूप चाललोय. इथं गाय आहे बघा ना. मंदिराच्या परिसराच्या बाहेर निघायच्या रस्त्यामध्ये आता. आणि आतमध्ये काही शूट करून ना दिलं आपल्याला. एंट्रीचा भाग आहे. मंदिर खूप मोठं आहे गाईस. लय मोठं म्हणजे लयच मोठं आहे मंदिर. भरपूर मोठं आहे मंदिर, भरपूर मोठं. आपण आता रामेश्वर मंदिराच्या बाहेर येतोय आणि बाहेरचा व्ह्यू आहे ना मागे बघा तुम्ही. खूप छान वाटतं एकदम. इकडे आलं का नक्की खूप छान एकदम मस्त पैकी मंदिर वगैरे घेतला रामेश्वरचा. आणि इथून आपण जाणार आहे आता कोचीला. सरजी थँक्यू. गाडी मूविंग आहे. आ जाओ. तो आपण आता चेकआउट केलेलं आहे इथून आणि आता आपण जाणार आहे बाहेर. चिरला धीरज सकाळी चिरला. अरे अबे आगे का हलके आहे ना सहज वाटतं चाका या साईडला वर्कआउट करतोय बाबा. मी रात्रीच गाडी चालवणार. मी काय ठरवलं, मी फक्त रात्री हे बघ, आता तुम्ही घ्या मग ही गोष्ट. मग आम्ही पावरं चालू जेसीबी तर चालतील का? का अक्काला गाड ठेवून आलेस का रे? हे नंबर बघ. तुम्ही हे काय सांगतात? त्यांचा कुठं ऐकतो तू? ते वेगळ्या टीम मधले आयुष्यात सगळ्या गोष्टी कराव्या, एखाद्या माणसाची टिंगल ना करावं. का माहिती असं कोण बोलला? ठरलो नाश्ता करायला. नाश्ता करून त्याच्यानंतर नॉनस्टॉप जाणार आहे आपण. पत्रावल्या म्हणून आपल्याला केळण्याची पानं पाहिजे. अशा प्रकारे ते सर्व्हिस करताना आपली सांगतो कशी कडक भाई एक नंबर मस्त टेस्ट आहे. नाही तू त्या साईडला नको बसू, इकडे बसू. तुला थोडा साफ इकडं चालला. त्याला डोसा घेता रे काय ना तर. अरे ठेवला आपण लगेच. अरे निसं येऊ नये यानी एर लावली याला आणि घेत नाही. हे कंच झोपलो ना, हे मेलं माझ्या हातात. मी झोपणारच ना इकडे झोपणार नाही. वाजल्या किती? 9:20 झालं ना. 9:15 झाला बाई असा. तिसऱ्या मजल्यावर भांडण चालवले. तिसऱ्या मजल्यावरच भांडण झाले. सकाळीच जर म्हणा का मागे बसवले असताना आज तुम्ही सुखान झोपले असतं पुरं. अरे सकाळी तुला बोलतो ना बस. तुला बोललो ना मागं बस. नको नाही बोलले. आता ना तुमची मी काय बोललो, हे मला झोपून नव्हतं देत ना, मग याही गाणी पण नाही ऐकायचं. गाणी बंद कर. गाणी बंद कर. गाणी नको लावू. गाणी बंद कर रे. तुम्ही पण त्याला राहू दे, त्याला कला राहू दे नको. चिकनी जमेली आहे का? नाही मग तू याच्या आता मोबाईल दे. याच्या आता मोबाईल दे. कंचा गाणी लावायची तो लावू दे. तो कर दे. इयरफोन काढ. कारल्यान नाही ते अरे पण- पण आमच्या ते पण बिन नाही, ते पण बिन नाही. तुझ्या 1500 वाला ना वापरत. 1500 वाला असू दे. हा? तू फ्लॅक्स नको तू माझ्याजवळ करू. 1500 वाला त्याला वर बाहेर डायरेक्ट इयरफोन भेटणार देणार नाही. अरे 18,000 आता कंचा झोपला हे. आता पाहिजे विषय झालेला मग खाऊन देणार नाही ना, कोणाला खाऊन देणार ना. खायचा नाही, मी पण खाणार नाही. हा राहू दे. लरलो संकेत बाबा आमचा पिसल्ला रे. संकेत बाबा आमचा पिसल्ला रे. तुम्ही काय पण करा. बसायचं निश्चित. आता नाही, मजा नाही राहिली. तू मोबाईल मध्ये जातो, मी माझ्या मोबाईल मध्ये जाईल. आता बघा तुमची मजा. किती पेज? 9:30. 9:30 ना 10:30 यांची मजा बघा. सगळं घालपट्टी परत यांची फक्त अर्धा त्याच्यापेक्षा कंट्रोल यांचा कमी आहे. अर्धा त्याच्या अंगावर पाणी टाकणार 100%. आपण नाही त्याचं म्हणा. पण नको ना picture बघून जा. अशा प्रकारे पहिला गडी गारत 7:30 लागल्या. नाग, नष्टळ, पणवती, अपशगू, विघ्न, अठंड, लठंड
तिघं पण भेटल माझी सिंगल गर्लफ्रेंड दे. ही गोष्ट तर राज्य समजायला आता असू दे मी रातचे बिन झोपणार नाही. अरे मी रातकिडे आहे. रातचे 4 तू किरकिर करणार रातचे मी 4ला 5ला झोपणारा व्यक्ती आहे. मला असं सहज झोप नाही. तुझ्यासारखं नाही मी 2 वाजेपर्यंत झोपतो जागा असतं. त्याला फोन दे. फोनाचा काय विषय? फोनचा काय विषय? चल चल फोन नाही. सांगा मारू कसा मी कसा गावला काय तो झोप त्याच्यावर काय येत छाती त्याची 120 आहे. आता आपण थांबल्यावर जेवण बनवायला. हे बघा जेवण बनवायला घेतलं. इकडे सगळी बसल्या कामा करतात. आजचा बेत सुकटचा बेत आहे. थांबल्यावर आता घाटाचा रस्ता लागणार आहे, त्याच्यामुळे आपण इथंच थांबल्यावर इथून आपण जेवण बिवून मस्त करून नंतर निघू इथून. आता बनवायला घेतल्या इथं बोंबील फ्राय ना. बोंबील फ्राय ते तिथे बोंबील आहेत. चटणीचं बोंबील. कसलं चटणीचं बोंबील बनवलं. आपण बनवायला घेतले सुकट, म्हणजे झाले ही सुकट ऑलमोस्ट. सुकट झाले. कॉर्नफ्लॉवर होता थोड. तू कशा काय पण टाकायला जावशील. हो जार काय कालवण जार होतो का कधी. बस मस्त जेवून घेतो आता. बोंबील मस्त आहे का आणि राईस मस्त की खाऊन घेऊ आता. काय ना भाई निसता का हिरोंना खाऊन जेवण ना अशी भांडी पण घासायला लागतात. संकेत दादा सारखा उत्तम आणि अप्रतिम जेवण कोणी नाही बनवू शकत. त्याची जेवढी प्रशंसा केली तेवढी कमी होईल. भरपूर आम्हाला आता 4 दिवस झाले घरच्यासारखं वाटतं. आम्ही असं बाहेर फिरतो असं वाटतच नाही. अजून 4-5 दिवस आम्ही इथं राहू शकतो. 3 दिवसांनी मस्त जेवून झालेला आहे आपला. आणि आता आपण इथून निघतो. गाडी परत आपलं सामान गाडीने टाकायला घेतले. गाडीने सामान टाकला का आपण इथून परत निघू. आता आपण घाट करत आहोत. या घाटाचं नाव आहे बोडी मेटू घाट. बोडी मेटू घाट. या या घाटांची नावं पण अशी आहेत ना. संपला. चला घरी चला घरी. सो गाईस आता आपण आलो मुन्नरला. आणि 4 दिवस आपण फिरलो पण तिथला काय आपल्याला म्हणजे एवढं खास वाटलं ना. पण आज मुन्नरचा जो व्ह्यू आहे ना भाई, मस्त. आपण इथं ड्रोन शॉट घेतलेले आहेत. आता 1 नंबर वाटला भाई. कडक ड्रोन शॉट घेतला ना. आता आपण इथून निघू. आपण मुन्नरला आतमध्ये जाणार आहोत आणि तिथून आपण रूम बघणार आहोत मुन्नरच्या आतमध्ये. आणि आजचा दिवस इथंच थांबणार. आपण कोचीला चाललेलो पण भाई लोकेशन बघून आपण आज इथंच थांबणार आहे. आणि पावसाचा काहीच प्रॉब्लेम नाही. आपण न्यूज बघितलेला पावसाचा प्रॉब्लेम होता, पण सध्या तर इथं काय कंडिशन अशी दिसेना आज. मग आपण आजचा दिवस इथंच स्टे करणार आहे. उद्याचा दिवस पण इथंच फिरू. काय थंडी. एसी पेक्षा भाई एसी पण बिके. पाऊस पण आला. उतरल्यावर पण चहा प्यायला. पावसात मस्त पाऊस परत होता. बोलो चहा पिऊन घेऊ सगळी. आता आपण चहा प्यायला आल्यावर तर मस्त की गरम गरम चहा बनवतात तो पण पिऊ. काहीच थंडी वाजायला लागली. जाम थंडी वाजता आल्या. एकदम कडक थंडी लागतं. आगा कापारा सुटले निकाल. त्यांचा काहीतरी मॅटर झाले. आपण चहा एन्जॉय करू. मॅटर काय आपल्यासाठी मॅटर नाही करत. मस्त पैकी चहा पिऊ झाले ना. काय धुका झाले भाई बाहेर. 1 नंबर चहा पण पेला. अरे वाटला भाई मस्त.
केरळ या आणि एक्सप्लोर करा भाई, एक्सप्लोर करा. काय मजा आहे इथं केरळला येऊन बघा. सगळ्यांवरती पाहिलेला हा टोल प्लाझा पुन्नरच्या इथे लागतं. सगळं त्या दिवशी एक व्हिडिओ आलेली, इथं जाम मोठी लँडस्लाईड झालेली आणि त्या प्लेसवर आता आपण पोहोचलो. बघा इथं लय बेकार लँडस्लाईड झालता इथं. बघा इथं रूम बघायसाठी बाहेर उतरल्या. मार्केट पासून आपण आता थोड्या वरच्या साईडला आल्या रूम बघायला. खाली तर काही भेटलं ना रूम, गर्दी एवढी आहे ना, मला वाटतं रूम सगळं फुल आहे. हा चला आता आपण इकडे बघायला आलो रूम. किचन किचन सर ओके. इथं किचन वाला रूम ना, आपल्याला किचन वाला रूम पाहिजे होता. 6 people. हा सर. हा यस यस. तो गॅस आहे का तुमच्याकडे? आहे आमच्याकडे गॅस. थांबतो आमचं जस्ट वेट मिनिट. तो फोन लावतो कोणला तरी रूमवाला, बघू रूम भेटला तर ठीक आहे. कारण की ते बोलतात ना आमच्याकडे किचन अवेलेबल ना, कारण की आपण सगळं सामान घेऊन येतो ना, बाहेरचं जास्त आपण खायत नाही. आपण सगळं घेऊन येतो, चिकन वगैरे घेतला इथं आणि मग आपण आपला स्वतः बनवतो. त्याच्यामुळं आपण किचनवालीच रूम बघू भेटली तर. प्रीतम इकडे फोन लावले, प्रीतम फोन बोलतोय. 6 पर्सन. तो आता आपण रूम बघून येऊया ना. 3 बेडरूम आहे बोलला तो, तिथे ठेव बाहेर. 3 बेडरूम आहे आणि असा रूम बघूया दाखवतो तुम्हाला मी पूर्ण. 3 बेड. ओके. किचन, हा रूम, हा किचन रूम, बाथरूम ना, बाथरूम आणि हा एक बेडरूम. 1 2 3 असं त्यांनी 3 बेडरूम सांगितले आपल्याला. एसी सगळं इथं नॉन एसी रूम आहेत, म्हणजे कारण की इथं एसीच नाही. एवढी थंडी आहे आणि कंटिन्यू धुक्का चालूच असतं इथे. गाईस फायनली आपण रूम बुक केलेली आहे. हा रूम समोरचा व्ह्यू आहे आपल्या, आणि आपण रूम बुक करून झाली आपली. आणि आता आपण सगळा सामान बिमान आणले आतमध्ये. हा बघा इथं सगळं सामान आणले.